नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर ना सकाळ सकाळी इथं खीर बनवत होते मी आणि इथं म्हणजे काय झालं, हळीव आणून ठेवली होती. बरेच दिवस झालं आणली पण करायचंच खीर राहिली होती. तर म्हणलं चला आज करूयाच. आणि आणूच इथं ते खेळणं तर ते जर रोज असते की मी व्हिडिओत दाखवावं तिनं तयार केलेलं, तर सारखं जोडायचं वगैरे आणि परत फिरशी नवीन जोडायचं असं चालू असते. तर थोडा वेळ नाशा हळीव मी भिजत घातली होती. पोरी ह्यांनी सगळीच आम्ही खाणार होतो. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर थोडी साखर टाकली. साखर विरघळल्यानंतर हळीव टाकून थोडंसं दूध ओतलं आणि परत एक उकळी काढली एक दोन की तयार झालं. तर ह्याला काय जास्त वेळ शिजवायला पण लागत नाही आणि ह्याला काय चावायचं म्हणजे नसतेच, म्हणजे गटागटा असं पिऊनच टाकायचं असंच थोडक्यात. तर थोडेसे काजू फक्त होते, बदाम काय नव्हते म्हटल्यावर फक्त काजू थोडेसे टाकले. तर म्हणलं थोडेसे खिसून आणि थोडेसे असे तुकडे असं आपण टाकूया. आणि बिना काजू बदाम टाकता सुद्धा खूप छान खीर होते बरं काही तयार. थोडंसं दूध असलं की झालं बस. आणि खूप छान अशी तयार झाली होती खीर. मुलींना सुद्धा आवडली, ह्यांना पण आवडली. सगळ्यांनी ना 2-2 वाटी आपली घेतली. देवाला अगोदर नैवेद्य दाखवला आणि नंतर मग आम्ही घेतली. आणि कंबर दुखीसाठी ना खूप छान असं खीर आहे ही. आणि अर्थात माझी तर कंबर खूप दुखते, सिझेरियन आहे त्यामुळे. आणि इथं देवपूजा छान झाली होती, खिरीचा नैवेद्य दाखवला. तर कापण्या किती दिवस झालं करायचं म्हणत होतं. तसं तर आज चतुर्थी आमची खरं उपवास नसते, तर म्हणलं करूया असू दे. तर खूप दिवस झाले करायचं चाललं होतं पण काय राहिलंच काय तर पाला तर करायचं राहिलंच काय ना काय तर कारणानं. तर म्हणलं चला आता आज रविवार पण आहे, पोरी पण आहेत आपलं मदतीला, करून टाकूया. तसं काही एवढी मदत नाही लागत. थोडंसं ना गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्यात असं गूळ टाकून ना थोडं पाणी टाकून असं गूळ म्हणजे वितळून घेतलाय. थोडंसं अगदी गरम केलं होतं आणि थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे. बेसन पीठ पण चाळून आणि थोडं का नाही हे करणार आहे बरं का. थोडंसं मीठ टाकते. तेल तर थोडंसं तेलाचं मोहन घालायचंय. आता थोडं हे थंड होते पोळायचं. तर आता ना तेल सगळीकडे करून घेऊन आता मळणार आहे कापण्यासाठी. तर आता गुळाचं पाणी असं टाकून मळून घेणार आहे. तर बघा गट्टाचा गोळा आपला मळून तयार झालाय. आता लाटायला घ्यायचं तेल तापत ठेवून. तर आता गोळा आता करून घेऊन लाटायचंय. गरम आहे आणि आलू इथं शेजारी बसले घेऊन. आलूच बघ केस सगळे तोंडावर. चाप लावलेला ठेवत नाही, टाकते कुठं पण. तेल ठेवले तापायला. तर ह्याचं घट्ट सरच गोळा. तर कापण्या थोड्याशा गोड पुऱ्या म्हणलं कराव्या. ह्याच्याच पुऱ्या फक्त काय 34 साईज तेवढं फरक आकारामध्ये. आलू कापायला बसते इथं. तर मीडियम साईजचं लाटणार आहे. लय जाड लाटलं की काय होते, एकदम असं मऊ आणि एकदम पातळ जर लाटलं तर नाही लयच कठीण मग चावत पण नाही असं होते. मीडियम साईज मध्ये लाटणार आहे आणि ह्याच्यावर खसखस थोडी टाकून चाकून कट करायचं. हॅपी बर्थडे अनु म्हणते. हॅपी बर्थडे माझा. हॅपी बर्थडे अनु. आता कुणाचा हॅपी बर्थडे आलाय बरं या महिन्यात? कुणाचा आहे? अनुचा. अनुचा आलाय ना.
आणू चालाय ना. कापण्या शंकरपाळी सारखं आहे की नाही. तुला आवडतंय का. आवडतंय. अशा पद्धतीनं ते करून घेऊन ना तेल तापते तोपर्यंत अजून एखादं गोळ्याचं करून घेते. त्यावर तेल तापते चांगलं मग पटापटा तळायला. जरा खसखस जास्तच झाली का काय वाटायला मला. असू दे आता. तर आता दुसरा गोळा तोपर्यंत लाटून घेते मी. तेल तापलंय चांगलंच. एक दोन टाकून बघितलं होतं. चला आता म्हणलं टाकूया. तूच खाणार आधी देव बाप्पाला मग आणूला. आणू म्हणते आधी मी खाणार. हो तू कोण आहे. देव आहे. आणू देव आहे. लहान मुलं देवा घरची फुलं असतात. आणि आज चतुर्थी पण आहे. आज चतुर्थीच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा. आणि आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे बरं का. तर फ्रेंडशिप डेच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा. तर आज त्यांनी तर काय केले. कॅडबऱ्या घेऊन जे कोण मित्र गाठ पडतात त्या सगळ्यांना म्हणजे दुकानात नाही येता जे मित्र आहेत वाटेवर त्यांना कॅडबऱ्या देत आपलं शुभेच्छा देत आलेत आपलं. आणि आम्हाला पण घरी परत घेऊन आले होते. आणि अजून फोनच चालू आहे. तर काय झालं आता. आज काय तर प्लॅन ठरवत असते फ्रेंडशिप डे म्हणल्यावर. तर माझं इकडे आता चाललंय का. आणि आज आहे रविवार. त्यामुळं आठवडी बाजार. तर भाजीपाला आणायला पण जायला लागते परत. त्यामुळं म्हणलं चला दुपारीच आवरून घेऊया ही सगळी कामं. आणि सकाळी आज काय झालं माहिती आहे का. मी काहीच व्लॉग केलं नाही. तर खीर केली होती तेवढंच शूट केलं. आणि मसाले भात केला म्हणून काय केलं मी शूटच केलं नाही. म्हटलं सारखं मसाले भाताचं शूट म्हणून मी केलं नाही. आणि थोडं जादा कामं कपडे वगैरे सुद्धा ना सगळं धुवायला जादा काढलेलं होतं. तर बघा कलर छान आलाय. अगोदर देव बाप्पासाठी काढूया का तर आणू दम काढा ना. आणूला म्हणजे द्यायला मोकळं होते. अगोदर देवाला नैवेद्य ठेवते आणि मग आणू खायला मोकळी झाली. तर कापण्या करून झाल्या माझ्या. आणि तोपर्यंत ह्यांचे ना क्लासमेट्स सगळे आलेल्या होत्या. तर ना सांगोला आलीत काय काम असलं त्यांचं की आपलं येऊन जातात भेट घेऊन. आणि अर्थातच आणूसाठी खाऊ आणला होता. आणि आणूला त्यामुळं खूप आनंद झाला होता. तर तिनं लगेच खायला चालू पण केलं. आणि नंतर संध्याकाळी ना अशी वांग्याची छान अशी ना भाजी केली होती. तर खूप छान भाजीसुद्धा झाली होती. ह्याची काही रेसिपी वगैरे शेअर केली नाही. तर चपात्या वगैरे अगोदरच मी केल्या होत्या. आणि मी भाजीलासुद्धा काय झालं गेले नाही. नंतर मला आवरायला वेळ झाला. मग त्यामुळे ह्यांनीच पटकन भाजी घेऊन आले.